कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कोण पाहिजे तुम्हाला ते हे जरा बरे कपडे घातले तर भावाला ओळखलं नाहीस. अरे तुझा दादा मोठा भाऊ बिग ब्रो. अरे हा मी ओळखलंच नाही तुला. काय भारी दिसतोस रे तू. आणि म्या तुझी आई. अरे वा वा वा, आज लयच खतरनाक कास्टिंग झालं. ते मरू द्या. तुम्हाला सांगितलं होतं ना आज घरात हळदी कुंकू आहे आपल्या. हा, मी आतुरतेने वाट बघतोय त्या क्षणाची. बघितलं बघितलं डोळे कसे चमकतायत यांचे. हे तुम्ही काही काळजीच करू नका. त्या येणाऱ्या बायकांशी तुम्ही दोघी गप्पा मारत बसा, आम्ही सगळं करतो. काही गरज नाहीये, आम्ही दोघी बघू. त्यावेळेला तुम्ही दोघांनी घराबाहेर जायचंय. झाला काय अर्थ आहे? नाहीतर काय, अरे लहानपणापासून हेच बघतोय मी. घरात काही महत्वाचं घडणार म्हणलं की आई म्हणायची जा रे बाहेर जा खेळून ये. मी आपलं जायचो बाबडा. मग काही दिवसांनी तू आला. द्या उगत काय पण बोलू नकोस. आणि काय रे ह्या बायका तुमच्या, जरा आपण हाताला उरक नाही, कामाला उरक नाही. आता काय झालं? अरे काय झालं म्हणजे, सकाळच्या पारी लवकर उठावं माणसानं, दारात असा सडा सारवान घालावं. अगं माझी सासू बघ, मला एक नाही पाचच्या ठोक्यालाच उठवायची. वा, आम्ही पण उठले असतो सासूबाई, पण आमची सासू आहे ना 10 वाजेपर्यंत उठत नाही. हो ना, एकदा काय झालं माहितीये का, आईच्या घोरण्यामुळे ना बिबट्या घाबरून पळून गेला. बसरा मूड दे तू. अरे बाईच्या जातीने कसं सकाळी उठून असं दारात असं रांगोळी काढावी. पण ह्या बघा काय ती टिकर चिटकिवलंय दारात. बोला आता. सासूबाई मला नाही येत ना रांगोळी बिंगोळी, तुम्ही शिकवा की मला. हिला आणि रांगोळी, मागे हिनं रांगोळीत गुलाबाचं चित्र काढलं होतं. लोक म्हणाली बेडूक काढलाय की काय. ए, तू का बसरा जरा. आणि काय तुम्ही पुरी आत्ताच्या सक्राती करतायस. अरे सक्रात तर आम्ही करायचो आमच्या टायमाला. 200 बायका असे जेवाय घालायचे मी. हा कधी तुला नाही आठवणार, तुलाही ताना होत असता. नाना होतो. तूच म्हणायचीस ना तुझ्या लहानपणी आपले खायचे पण वांदे होते म्हणून. बसरा मूड दे जरा. खरंच मी स्वयंपाक करायची चांगला एक नाही, पुरणपोळीचं जेवण करायची मी. आई तुला साधी लापशी करायला येत नाही, पुरणपोळी कधी करायची. करायचे मी, पण ह्या आजकालच्या पोरींचं काय सुद्धा खरं नाही बाबा. काय सासूबाई तुम्हाला सांगू का, ह्या वेळेला मी ठरवलंय 100 बायका बोलवायच्या हळदी कुंकवाला. हो मी पण. भारी आहे भारी आहे. बोलवा बोलवा, 100 सवासनी बोलवा तुम्ही, पण त्यासनी वाण म्हणून देणार आहे काय तुम्ही. आमच्या टायमाला सांगते तुम्हाला बघा, मी आहे का नाही असं मोठंच्या मोठं हांडो द्यायचं, पितळचं हांडो, आणि त्याच्याबरोबर असं. ए आई आई बस कर, नाही तर खरंच पितळ उघडं पडेल. गबस जरा. तुम्ही काय द्यायचं ठरविलंय म्हणलं. मी तर बाई ठरवलंय कधी स्पेशल द्यायचं एकदम. मी पण त्याच्यापेक्षा जास्त स्पेशल देणार आहे. माझंच वाण जास्त चांगलं असणार आहे, माझी चॉईसच चांगली आहे. कळतंय भाऊजींवरनं. हो वहिनी, काही काय बोलताय. सुबोध नाव आहे माझं. काय नाव आहे. सुबोध. तुला पाहते वहिनी, तुमच्या नशिबात तुमच्या वयाचं काही नाहीच का. बघा ना भाऊजी, आणि यांचं तोंड बघा, आणि नाव म्हणे सुबोध. नाही तर काय, तो सुबोध हेलिकॉप्टर मधनं यायचा आणि ह्याला एसटीतनी बी उतरवतायत. हा राहू दे, तुझा नवरा बघ आधी, आम्ही बसारखा वाढलाय सगळीकडनं. काय बोलताय वहिनी. हा तुमच्यात भांडण आम्हाला कशाला मध्ये घ्यायचंय. पण मुळात माझा नवरा हा हे ठरवलं कोणी. मी. तुला पाहते रे. आता कोणाकोणाला बघणार जाऊ बाई, आभाळच आता फाटलेलं, तर कुठं कुठं ठिगळं लावणार. ते तू नको सांगू मला. अरे हळदी कुंकवाच्या दिवशी भांडताय काय तुम्ही. वाणाचं काय ते ठरवा ना दोघी मिळून. नाही नको नको, माझं मी बघीन, दोघी मिळून वगैरे नको. आणि येणाऱ्या बायका जेव्हा म्हणतील ना, वाह निर्मला बाई तुमचा वाण खूप आवडला आम्हाला, तेव्हा बघा एक बाई कशी जळून खाक होते ते. बघूया बघूया. कसं आहे ना,
बायका कोणाची तारीफ करतात ते मला पण बघायचंय. काय झालं मागच्या वेळेला ना जाऊबाईंनी सगळ्यांना नेल पॉलिश दिलं होतं. हा त्याचं केलं काय, अर्धी अर्धी बाटली रिकामी करून घेतली आणि त्याच्यात पाणी भरून दिलं. नंतर त्या सगळ्या बायका यांच्या नावाने शंख करत होत्या. आणि तू ग, तू तिळगुळ दिलेलंस त्याचं काय? ते खाऊन दात खिळ्या बसल्या त्या बायकांच्या 2 दिवस. हो ना, आणि त्यांच्या नवऱ्याने मला पार्टी दिली होती. का बसा तुम्ही. यावेळेला मी तसलं काहीच करणार नाही. मी ठरवलं ना काहीतरी एकदम असं मोठं काहीतरी द्यायचं. मग हवा येऊ द्याचं स्क्रिप्ट दे, लय मोठा असतो, संपतच नाही. किंवा तुझी जीभ दे, ती पण लय मोठी. तुम्ही आता गप्प बसा, सांगून देते तुम्हाला, नाही तर तुम्हाला ना गच्चीवर उन्हात बांधून ठेवीन मी. ए आय त्याची मी आहे, तू माझा डायलॉग बोलू नको. मग तुम्ही बांधा. अरे पण बांधताय कशामुळे त्याला? तुम्ही ठरवा ना तुमचं लवकर. आपण एक काम करूया, असं बायकांना ना काहीतरी एकदम छान अशी कामाची वस्तू देऊया. म्हणजे सगळ्या बायकांना ना वाण म्हणून एक एक कोंबडा देऊ आपण. कोंबडा? हा कोंबडा बायकांची कामाची वस्तू आहे? अहो असं काय करता, बऱ्याच की नाही बायकांना सकाळी उठायला उशीर होतोय. कोंबडा कसा रेग्युलरली टायमावर ती बांग देतो की नाही, बरं होईल अलार्म म्हणून वापरता येईल. हा जा, एकदम 100 कोंबडे सांगून टाका जा. 100 कोंबडे? अरे त्यापेक्षा मी प्रत्येक बाईच्या घराच्या समोर जातो आणि बांग देतो ना, ते एकदम स्वस्त आहे. का बसा तुम्ही, फालतू काहीतरी बडबडताय. कोंबड्या आणून द्या जा. अरे ह्या जर कोंबडे देणार असतील ना तर मी बोकड देईन. आता बोकड बांग कशी देणार? पण मला एक कळत नाही, कोंबडा काय बोकुड काय, तुम्ही बायकांपेक्षा त्यांच्या नवऱ्यांची सोय जास्त बघताय. हो ना, तुमच्या वाणाची औषध सकाळी सगळ्यांच्या शेतात सापडती. अगं पुरीनो, चांगलं मोठं काहीतरी द्या ना. काय कोंबडन बोकाड, झापराबादी म्हशी द्या. काय लावलंय? मी का नाही ठरवले, ह्या वेळेस मी साड्या देणार, बनारसी सिल्क 5-5 हजाराच्या. ओ ऑर्डर द्या तुम्ही पटकन 100 साड्यांची. आईले वेड लागलं का तुला? 5-5 हजाराच्या 100 साड्या? त्यापेक्षा बनारसी पान दे ना, बिना लिपस्टिकचे ओठ एकदम लाल. आहा. गप्प साओ, मी बनारसी साड्याच देणार, तुम्ही ऑर्डर द्या. 100 साड्या 5-5 हजाराच्या, मला नेऊन विक कुठं तरी. तरी पण उरलेल्या 99 साड्या कशा घेणार? मी काय म्हणते, ह्या जर बनारसी घेणार असतील ना तर मी सगळ्यांना वाण म्हणून पैठण्या देते. हा चांगलं 20-20 हजाराच्या पैठण्या घेऊ जा. 100-20 हजार रुपयाच्या पैठण्या घेऊन या. अरे काय बरी आहेस ना? नको नको, पैठण्या नको. हल्ली कोण तशा वापरत नाही पैठण्या. असं द्या, पडून नसतील वापरत कपाटात ठेवतील आणि जेव्हा जेव्हा कपाट उघडतील ना तेव्हा त्यांना माझी आठवण येईल. अरे नको, कपाटात ठेवून त्या साडीला डांबर गोळीचा वास येतो, आणि जेव्हा जेव्हा डांबर गोळीचा वास येईल तेव्हा तेव्हा तुझी त्यांना आठवण येईल. आणि माझ्या बायकोची डांबर गोळीमुळे आठवण आलेली मला नाही चालणार. अगदी बरोबर आहे. हा, त्यापेक्षा ना अशी कामाची छोटीशी वस्तू वाटा कोणाला द्या. रुमाल द्या, रुमाल कामाची वस्तू आहे. शी, रुमाल कोण देतं? मला काहीतरी ना मोठं द्यायचंय यावेळेस, एकदम मोठं. मग हत्ती वाटता का? हत्ती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.